ब्रह्मांड खूप मोठं सांगितलं. एकतर एवढं मोठं सांगितलं का ब्रह्मांड मोठं खूप आहे आणि असे ब्रह्मांड पण अनंत आहे. एक जयंत नारळीकर नावाचे शास्त्रज्ञ येतात, सहज त्या बोलले, त्यांना एक प्रश्न विचारला, काहून म्हणले सर ही सृष्टी किती मोठी असेल बरं, म्हणजे स्पेस किती मोठा असेल. मी असं ऐकलं एक जणाकडून, मला त्याचं तथ्यात्मक माहित नाही, पण मी ज्याच्याकडून ऐकलं त्याने मला सांगितलं की ते म्हणाले की सृष्टीचं जे स्पेस आहे, म्हणजे जे अवकाश आहे किंवा जे मोकळं वातावरण आहे, स्पेस तर कळतो सगळ्यांना, हे स्पेस जर आपल्याला भेदायचं असेल, पार करायचं असेल, ते म्हणले कमीत कमी 40,000 वर्ष, 40,000 अब्ज वर्ष लागतील किंवा 40,000 वर्षच पकडू आपण. ते बिन 40,000 प्रकाश वर्ष लागतील म्हणले. कोणते वर्ष लागतील? 40,000 प्रकाश वर्षाच्या गतीनं एखादा व्यक्ती निघाला तर त्याला कदाचित हे स्पेसच्या पलीकडे जाण्याची शक्यता मला वाटते. ते आपलं त्यांच्या कल्पनेने सांगितलं. आता लक्षात घ्या, 40,000 वर्ष आपण जगतो का? आपलं आयुष्य किती वर्षाचं? बरं, त्याच्यात कोणत्या वर्षानं जायचं आता? प्रकाश वर्षानं. प्रकाश वर्षाची गती किती आहे? सूर्याचा प्रकाश 8 मिनिटात पृथ्वीवर येतो म्हणतात. आता हे मोठं कोडच आहे, केवढं गणित आणि केव्हा जायचो, म्हणजे त्याचा अर्थ आपण स्पेसला या शरीराद्वारे सहज भेदू शकणार. पण दुसरी पद्धती आहे भेदायची. प्रभुपादाने ग्रंथ लिहिला छोटा, द इझी जर्नी टू अदर प्लॅनेट म्हणून. तो आपण दुसऱ्या ग्रहावर कशा प्रकारे जाऊ शकतो या मार्गाने जाणं शक्य. कारण हे स्थूल इंद्रिय कर्म जे काय आहेत, भूमीला आपण वायू खम म्हणून इथले आहेत ना. असो,